नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती समुद्र. मी फिजिशियन आणि डायबेटॉलॉजिस्ट म्हणून नवीन पनवेल येथे प्रॅक्टिस करते. आज या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त मी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. 2015 मध्ये आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस सुरू केला आणि तो सर्व जगाने खूप अगदी आनंदाने उचलून धरला. आज आपण पाहतो संपूर्ण जगात हा योग दिवस मनवला जातो आणि योगाचं महत्त्व हे प्रत्येकालाच पटत चाललं आहे. आपण कितीतरी सोशल मीडियावर बघतो की जपानमध्ये सगळेजण सूर्यनमस्कार करत आहेत. किती आनंद आणि अभिमान वाटतो आपल्याला. आपल्या देशाची ही संस्कृती आहे. योग म्हणजे काय? तर योग म्हणजे फक्त आसनं असं नाही. आपण जनरली असं समजतो की योग म्हणजे योगासनं. योग म्हणजे अष्टांग योग अशी ही संकल्पना आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. समाधी आपण पाहतो की समाधीपर्यंत आपण सामान्य नागरिक आपण त्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. पण यमनियम म्हणजे हे आपल्या रोजच्या आयुष्यातले जे काही डिसिप्लिन आहे तेवढी जरी आपण पाळत गेलो तर ते यमनियम होतं. आसनं खूप जण करतात, योगा शिकतात, म्हणजे योग म्हणतो ॲक्च्युली आपण त्याला, कारण की मन आणि शरीर यांचा हा संयोग आहे. तर योग जेव्हा आपण शिकतो तेव्हा खरं म्हणजे आपण आसनं शिकतो. आसनं हे खूप आपल्या शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी म्हणता येतील अशी डिझाईन केलेली आहेत. म्हणजे ज्यांनी कोणी हे सुरुवातीला केलेलं आहे त्यांचं खरोखर खूप कौतुक, कारण त्यांनी प्रत्येक शरीरातला प्रत्येक अवयव आणि प्रत्येक स्नायू याचा विचार करून केलेले हे आसनं आहेत. आपण म्हणतो की आपण जी आसनं करतो ती सगळ्या पोझिशनमध्ये आहेत. म्हणजे आपण बसून करतो, उभं राहून करतो, झोपून करतो आणि त्याचा प्रत्येक, जसं मी म्हटलं, एकेका स्नायूवर एकेका अवयवावर त्याचा पॉझिटिव्ह एक सकारात्मक परिणाम होत असतो. आणि ते फक्त साधं व्यायाम केल्यासारखं एरोबिक जशी आपण एक्सरसाइज करतो तसं नाही आहे. आसन हे नेहमी स्थिर सुखद आसन असं म्हटलं जातं. म्हणजे त्या पोझिशनमध्ये जे आपण आसन करतो त्या पोझिशनमध्ये आपण स्थिर राहू शकलो पाहिजे आणि तो अनुभव जो आहे तो आपल्याला सुखद असला पाहिजे. कुठेतरी दुखतंय, कुठेतरी ताण येतो आहे, खूप कष्ट करून आपण आसनं करतो आहोत असं ते करायला नको आणि असं अपेक्षित नाही आहे. तर आपल्याला हे सुखद वाटलं पाहिजे. आपल्याला त्याच्यातनं एक प्रकारचं समाधान मिळालं पाहिजे. आपण लिमिटेड करू हवं. तर आपल्याला जेवढं, म्हणजे जेव्हा आपण आसन करायला शिकतो ते हळूहळू शिकायला पाहिजे. एकदम फायनल पोझिशनमध्ये जायच्या ऐवजी आपण थोडं प्रमाणात करायचं, थोडा वेळ त्याचं धरून ठेवायचं आणि मग हळूहळू सोडायचं. आणि ते पण आपल्याला श्वासाद्वारे, आपल्याला श्वास पण त्याच्यात आपल्याला कोऑर्डिनेट करता आला पाहिजे. म्हणजे कुठली ॲक्शन ही श्वास आत घेताना आणि कुठली ॲक्शन ही श्वास बाहेर सोडताना करायची, त्याचं पण कोऑर्डिनेशन आपल्याला शिकायला पाहिजे. कुठलीही गोष्ट नुसतंच यूट्यूबवर पाहून किंवा नुसता सोशल मीडियावर काहीतरी वाचून असं स्वतःहून करण्यात कधी कधी धोका असतो. कुठेतरी चुकीचं केलं जातं आणि त्याच्यातनं प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि मग सगळेजण ब्लेम करतील की ह्याच्यानी तर काही फायदाच होत नाही, उलट तोटा होतो. तर असं होत नाही. तेव्हा आपण एखाद्या प्रॉपर योग शिक्षकाकडनं जर आपण हे शिकलात तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला जाणवेल. जेव्हा आपण निरनिराळी आसनं करतो त्याच्यात जसं मी सांगितलं की स्नायूंसाठी खूप चांगलं आहे, तसंच आपल्या इंटरनल ऑर्गन्समध्ये सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. काही ठिकाणी आपण दाब देतो. एक जेव्हा प्रत्येक गोष्ट आपण आसन करतो त्याला कॉम्प्लिमेंटरी आसनं हे नेहमी जोडीने केल्या जातात. म्हणजे ज्या आसनामध्ये एखाद वेळेला आपण पोटावर दाब देतो तर मग नंतर पुढच्या आसनामध्ये आपण पोटाचे स्नायू कॉन्ट्रॅक्ट करतो. असं वेगळी आसनांची जोडी आहे आणि त्याच्याने आपण कॉम्प्लिमेंटरी ॲक्शन्समुळे आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो.
आपल्या इंटरनल ऑर्गन्समध्ये, म्हणजे जसं काही आसनं असं म्हणतात की डायबिटीससाठी फार चांगली आहे, कारण की त्याच्याने दाब येतो, पॅन्क्रियाजवर दाब येतो. काही जेव्हा आपण गळ्यात ताण देतो तेव्हा थायरॉइडसाठी ती आसनं चांगली असतात. अशा अनेक गोष्टी, म्हणजे कधी कधी आम्हाला डॉक्टर म्हणून ते पटत नाही की असं कसं होईल की बाहेरनं दाब दिला म्हणून तुमच्या पॅन्क्रियाजमध्ये काही इन्सुलिन सिक्रेशन वाढेल. तर असं नाही होत. पण जो फॅट, म्हणजे चरबी जी जमा झालेली असते, आजकाल कसं झालंय की आता आम्ही जास्तीत जास्त लोक स्थूलतेकडे जाताना पाहतो. इवन लहान वयापासनं ओव्हरवेट आणि ओबेसिटी, चाइल्डहुड ओबेसिटी हे सुद्धा वाढत चालली आहे. आणि आता जोपर्यंत वयात येतात मुलं किंवा इवन मोठ्या वयातली सगळेजण, जास्तीत जास्त आम्ही पाहत असतो की मेद हा जास्त साचलेला आहे. आणि आपल्या भारतीय लोकांमध्ये जेव्हा आम्ही पाहतो तर इवन बाहेरनं जरी लठ्ठ दिसत नसली तरी आपली चरबीचं प्रमाण हे जास्त आहे. म्हणजे हे थिन फॅट इंडियन असा कन्सेप्ट आहे की आपला बॉडी मास इंडेक्स जरी कमी असला तरी आपलं बॉडी फॅट हे फार जास्त आहे. आणि ते बॉडी फॅट सगळ्या ऑर्गन्समध्ये जमा होतं. जसं लिव्हर, आपण सोनोग्राफी केली तर बऱ्याच लोकांच्या याच्यात दिसतं की फॅटी लिव्हर आहे, म्हणजे लिव्हरमध्ये फॅट आहे. तसं पॅन्क्रियासच्या आजूबाजूला फॅट होतं, हार्टवर फॅट जमा होतं. अशा वेगवेगळ्या इंटरनल ऑर्गन्समध्ये सुद्धा ही चरबी जमा होते. आणि ती कमी करणं हे खूप सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे आपण फक्त आहार आणि व्यायाम आणि चांगली लाईफस्टाईल ह्यानी हे टाळू शकतो. आणि नाहीतर मग पुढे औषधं घेण्याचीच आपल्यावर वेळ येते. त्यामुळे कुठलं जेव्हा आपण आसनाबद्दल वाचतो की या आसनाने हे आपल्याला फायदे होणार आहेत, तर त्याचा खरंच, पण ह्याच्यात सातत्य मात्र फार महत्त्वाचं आहे. आपण थोडे दिवस केलं, 1 महिना केलं, 2 महिने केलं आणि मग सोडून दिलं तर त्याचा निश्चितच फायदा होणार नाही. पण हे सतत करत राहिलो आपण, एक प्रकारची आपल्याला ही सवय अंगीकृत केली तर ह्याचे निश्चित फायदे होतात. आणि मग त्याच्यात पुढे पुढे आपल्याला जाणं फार आवश्यक असतं. जेव्हा आपण एक प्रकारची आपण दर दिवशी वेगवेगळं सायकल ठरवू शकतो. म्हणजे आज ही आसनं केली, उद्या दुसरी आसनं केली आणि त्याच्याबरोबर बाकी पण जोड दिली जर व्यायामाची, म्हणजे जसं काही एरोबिक व्यायाम आपण शिकलो, काही वेट रेझिस्टन्स ट्रेनिंग आपण जर शिकलो, तर या सगळ्याचा एकत्रित फायदा निश्चित होऊ शकतो. त्याच्याबरोबर आपल्याला काही श्वसनाचे व्यायाम करणं पण फार आवश्यक आहे, ज्याला आपण प्राणायाम म्हणूया. तर निरनिराळे प्राणायाम जे असतात ते पण करणं, कारण की श्वास आपण म्हणतो आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे की प्रत्येकाचा जे या धर्तीवरचे, या पृथ्वीवरचे श्वास हे मोजून दिलेले असतात देवानी. तर तेवढे श्वास आपण किती वेळात घेतो. तर जेव्हा आपण योगासनं करतो किंवा जेव्हा आपण खूप शांत असतो, समाधानी असतो, तेव्हा आपल्या श्वासाची लय आणि गती ही नेहमी संथ असते. पण जेव्हा आपण अँक्शियस असतो, आपल्याला काही चिंता सतावत असते, रागावलेलो असतो, किंवा तेव्हा आपोआप आपला श्वास वाढतो, आपली हृदयाची गती वाढते. तर हे नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला प्राणायाम आणि श्वसन हे खूप खूप आवश्यक आहे. त्यामुळे श्वास घेणं खरं ही किती नॅचरल, नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपोआप आपण जन्मल्याबरोबर लहान बाळ आपलं जेव्हा श्वास घेतं आणि रडतं, म्हणजे तो ॲक्च्युली श्वासाची प्रक्रिया सुरू होते. तो मरेपर्यंत आपण तो श्वास घेत असतो. पण आपलं हे अगदी दुर्लक्षित एक जो महत्त्वाचा खरं घटक आहे श्वास, त्याच्याकडे आपण फार दुर्लक्ष करतो. आणि आपण आता अशी वेळ आली आहे की आपल्याला श्वास घेणं आणि चांगला श्वास घेणं हे सुद्धा शिकायची वेळ आली आहे. म्हणजे मग श्वास किती वेळ आत घ्यायचा, कसा तो सोडायचा ते शिकू शकतो. जसं प्राणायाममध्ये आपण अनुलोम विलोम बरेच जणांना माहिती आहे की कसा करायचा. तर काय त्याचा फायदा असतो, तर आपली जी नर्वस सिस्टीम आहे त्याच्यात जो ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आम्ही म्हणतो, त्याच्यात 2 पार्ट असतात. म्हणजे एक सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम. आणि आपण नेहमीच सिम्पथॅटिक, आपला ड्राईव्ह खूप जास्त वाढत चालला आहे, कारण की आपण फार स्ट्रेसफुल लाईफ जगतो. आपण कंटिन्युअस वेळेच्यासाठी धावत असतो आणि स्ट्रेसमुळे हा सिम्पथॅटिक ड्राईव्ह वाढतो आणि त्या मानाने पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीमकडे त्याचे जे चांगले परिणाम व्हायला हवे असतात ते होत नाही. आणि म्हणून प्राणायाममध्ये काय होतं की आपल्या एका नाकपुडीत सिम्पथॅटिक
नर्व एंडिंग्ज आहे, दुसऱ्या नाकपुडीत आपल्या पॅरासिम्पथॅटिक नर्व एंडिंग्ज आहे. त्यामुळे आपण जेव्हा असा श्वास घेतो की एका नाकपुडीतनं श्वास आत घेऊन दुसरीकडनं सोडतो, नंतर दुसऱ्या नाकपुडीतनं आत घेऊन पहिल्या ह्याच्यातनं सोडतो, त्यावेळेस आपलं सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीमचा बॅलन्स आपण मेंटेन करायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे प्राणायाम करणं आणि अनुलोम विलोम करणं हे खूप खूप आवश्यक आहे. मग त्याच्याबरोबर बाकी पण बरेच प्रकारचे प्राणायाम आहेत, ते सुद्धा आपण त्या विषयातल्या तज्ज्ञांकडनं शिकून घेणं फार आवश्यक असतं आणि ते सातत्याने करत राहणं हे फार आवश्यक असतं. तर ह्या आजच्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मी आपणा सर्वांना हेच सांगू इच्छिते की प्रत्येकाने नियमित व्यायाम करा. जसं आपलं लाईफस्टाईल किंवा आपलं दिनचर्या जी आहे, लहानपणापासून आपल्याला दिनचर्येबद्दल महत्त्व सांगितलं असतं, पण दुर्भाग्याने व्यायामाचं महत्त्व आपल्याकडे सांगितलं जात नाही. फक्त आपण आपल्या लहान मुलांना सुद्धा आपण फक्त अभ्यास कर आणि शाळेत जा आणि तेवढंच आपण मागे लागत असतो, पण त्याला आज किती व्यायाम केला किंवा आज व्यायाम केलायस का तू, हे कोणीही विचारत नाही. आई वडील नाही, आजी आजोबा नाही. तर हे इतकं महत्त्वाचं झालं पाहिजे की आपण सकाळी उठून दात घासतो, आपण रोज आंघोळ करतो, तसंच रोज व्यायाम हा केलाच पाहिजे. कमीत कमी 20 मिनिटं. जसं जसं वय वाढत जाईल तसं आपल्याला जास्तीचा व्यायाम आवश्यक आहे. 45 मिनिटं दर दिवशी किमान व्यायामाची आवश्यकता असते. किमान 5 दिवस आठवड्यातले आपल्याला व्यायाम करणं आवश्यक असतं. एखाद दुसऱ्या दिवसाची गॅप चालू शकते, पण जनरली आपल्या भारतीय लोकांसाठी असं लक्षात आलंय की आपल्याला तो पण व्यायाम कमी पडतो. त्यामुळे आपल्याला 7ही दिवस आणि दिवसातनं 1 तास ही व्यायामाची आवश्यकता आहे. जर आपल्याला आपले हे जे लाईफस्टाईल डिसीजेस आहे, म्हणजे चुकीच्या जीवन पद्धतीने होत असलेले आताचे आजार आहे, ज्याला आम्ही नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणतो, म्हणजे NCD हा प्रकार. इवन गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा निरनिराळे NCD क्लिनिक्स आता स्थापन झालेले आहेत. त्यामुळे हे जर आजार जसे डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट डिसीज, सायकॅट्रिक डिसीजेस, कॅन्सर, लठ्ठपणा, हे सगळे जर आजार आपल्याला टाळायचे असतील तर जीवन पद्धती सुधारणं हे सगळ्यात आवश्यक आहे. आणि ही जीवन पद्धती सुधारण्यासाठी आपल्याला लहानपणापासून काळजी घेतली पाहिजे. पूर्वीच्या काळी आपल्याला बाहेर खेळणं हे खूप सिंपल, साधं असायचं, त्यामुळे व्यायाम आपोआपच व्हायचा. पण आता बाहेर खेळायला मुलांना जागा नसते, वेळ नसतो, शाळा असतं, ट्युशन असतं, घरी अभ्यास, होमवर्क असतो. शाळांमध्ये सुद्धा 2 शिफ्टमध्ये शाळा असल्यामुळे त्यांचे PTचे पिरियड कमी झालेले आहेत. मुलांना खेळायला द्यायला वेळ मिळत नाही आहे. तर मग आपल्याला निदान त्यांना घरी आपण कुठल्या प्रकारचे व्यायाम करून घेऊ शकतो का, हे आपण पाहायला पाहिजे. आणि तर या दिवशी आपण हा प्रण करूया सगळे मिळून की आपण व्यायामाकडे जरूर लक्ष देऊ. योगासनं आणि योग हा आपण अजून पसरवू सगळीकडे आणि असं बघू की चांगली जीवनशैली आपण अंगीकारू. आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हे आपण बाळकडू देऊया. स्वतःचे आरोग्य तसेच बाकी सगळ्यांचे आरोग्य आपण चांगले ठेवण्यासाठी या योग दिवशी आपण हा प्रण करू की आपण आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या संपूर्ण देशाच्या आरोग्यासाठी योग जी प्रणाली आहे ही अंगीकारू. धन्यवाद.